खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. प्रेम प्रकरणातून एका 20 वर्षीय विवाहित तरुणाचा भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही थरारक घटना सोलापूरच्या सुनीलनगर MIDC येथील केबल इनमॅक्स कंपनी समोर शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. सिद्धाराम कैलास कटक, वय 20, राहणार आकाशवाणी केंद्र, असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेत वाचवण्यासाठी गेलेले सिद्धारामचे भाऊजी प्रमोद पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संतोष महादेव पाटील, वय 19, राहणार कलावती नगर, याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी 19 जून रोजी रात्री 10:15च्या सुमारास आरोपी संतोष याने मृत सिद्धाराम याला फोन करून भेटण्यास बोलवले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी संतोष याने धारदार शस्त्राने सिद्धाराम याच्यावर थेट हल्ला चढवला. त्याने सिद्धाराम यांच्यावर कोयत्याने एका पाठोपाठ एक गंभीर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या भाऊजींवरही आरोपीने वार केले, ज्यात ते जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी घेत सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.